डिजिटल अरेस्ट बघता पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा की तुम्ही कुठला गुन्हा समजा केलाच असेल तर लोकल पोलीस हे तुमच्या दारापाशी येईल आणि तुमच्याशी बोलेल. तुम्हाला कधीही CBI ED आणखीन फलाना कुठल्याही पोलिसाकडनं व्हॉट्सॲपवरती व्हिडिओ कॉल येणार नाही. येत असतील असे फोन तर cybercrime.gov.in ला हे रिपोर्ट करा, 1930 ला रिपोर्ट करा. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला हे टिपिकल जे झालेलं आहे की KYC आता तर कुठलीही बँक त्यांच्या ऑफिशियल कम्युनिकेशनमधनं हे पाठवणार नाही तुम्हाला. ज्यावेळेला बँक असं काहीतरी पाठवते त्यावेळेला त्याच्यामध्ये एक क्लिअर मेसेज असतो की तुमचं KYC अपडेट करायचं आहे. तुम्ही तुमच्या होम ब्रांचला किंवा नियरेस्ट ब्रांचमध्ये जाऊन तुमचे KYC साठी ही डॉक्युमेंट्स प्रोड्यूस करा आणि तुमचं KYC अपडेट करून घ्या. कुठलीही बँक तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही तुमचा व्हिडिओ पाठवा, तुम्ही इथे तुमचे डिटेल्स पाठवा, आम्ही KYC आमच्या एंडनी करून घेऊ. नो. तिसरी गोष्ट म्हणजे लॉटरी किंवा आता तुम्ही नुकतेच एखाद्या मॉलमध्ये जाऊन आलेला आहात, नंतर दुसऱ्या दिवशी फोन येतो की तुम्ही अमुक अमुक ठिकाणी शॉपिंग केलेली आहे, या मॉलमध्ये शॉपिंग केलेली आहे आणि तुम्हाला ही लॉटरी मिळालेली आहे. बरीच लोक पटकन एक्साइट होतात की अरे फ्री ट्रिप टू थायलंड, फ्री ट्रिप टू दुबई असं काहीतरी कळल्यानंतर पटापट आपली माहिती देऊन मोकळे होतात. तर फ्री या जगामध्ये काही नसतं. चौथी गोष्ट म्हणजे की आपल्याला आपले पैसे रिसीव्ह करताना कधीही OTP द्यावा लागत नाही. आणि पाचवी गोष्ट जर सांगायची झाली तर कुठल्याही लिंकला क्लिक करू नकात. तुम्हाला आता MNGLचं बिल आलंय समजा, MNGLच्या ऑथोराइज वेबसाईट म्हणजे एखादा SMS आपल्याला येतो आणि MNGL किंवा अशा इलेक्ट्रिसिटी ही बिलं आली तर ही कुठल्याही 10 आकडी नंबरवरनं येत नाहीत. ही ऑथोराइज त्यांच्या चॅनल्समधनं येतात. पण तरीही तुम्हाला अगदी एक स्टेप पुढे जाऊन स्वतःला अगदी खात्री करायची की हे ऑथेंटिकेट आहे. तर MNGL, इलेक्ट्रिसिटी या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही त्या ऑथोराइज वेबसाईटवर जा. गव्हर्नमेंटच्या इव्हन चलान आलेलं आहे, तुम्ही गव्हर्नमेंट वेबसाईटवर जा, तुमचा जो काय मोबाईल नंबर किंवा आता BP नंबर असतो MNGLसाठी हे टाका, कन्झ्युमर नंबर इलेक्ट्रिसिटी बिल बघण्यासाठी टाका, व्हेरीफाय करा आणि मगच ऑथोराइज वेबसाईटवरनं तुम्ही पे करा.